अन्न व औषध प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड. शहादा परिसरात दूषित पाण्यात पपई प्रक्रिया, तक्रारदारांची होते फजिती. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा परिसरात बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेल्या पपई प्रक्रिया केंद्रांमुळे गंभीर आरोग्य धोक्याचा प्रश्न निर्माण झाला असून अन्न व औषध प्रशासन विभागाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा वापर करून पपई प्रक्रिया केल्या जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी वारंवार केली असतानाही संबंधित विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही ठिकाणी पपई प्रक्रिया करताना स्वच्छतेचे कोणतेही नियम पाळले जात नसून घाणेरड्या आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. या प्रक्रियेमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाकडे अनेक वेळा तक्रारी दिल्या आहेत. मात्र तपासणी आणि कारवाईच्या नावाखाली केवळ कागदोपत्री हालचाली होत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अन्न औषध प्रशासन मजा मारतंय आणि तक्रारदारांची होते फजिती. अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान दूषित पाण्यामुळे होणारे संभाव्य दुष्परिणाम लक्षात घेता या प्रकरणाची तातडीने चौकशी करून बेकायदेशीर प्रक्रिया केंद्रांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा येत्या काळात या विरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.